7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण लागतंय. मग मी तुम्हाला आज सांगणार आहे की काय करायला पाहिजे आणि काय नाही, म्हणजे तुम्हाला याचा त्रास होणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर श्यामल. 7 सप्टेंबरला ग्रहण हे रात्री 9:57 टिल 1:27 आहे. म्हणजे हा जो काळ आहे हा प्रॉपर चंद्रग्रहणाचा काळ आहे आणि ग्रहणाचे वेध लागतायत हे संध्याकाळी 4:15 पासून. मग जे काही नियम आहेत ते आपल्याला ग्रहणाच्या वेधापासून तर ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे 1:27 पाळायचे आहेत. मग ह्यात काय करायचंय आणि काय नाही, तर सगळ्यात मेन म्हणजे ह्या ग्रहण काळामध्ये काही खायचं नसतं, पाणी प्यायचं नसतं, इवन झोपायचं सुद्धा नाही. मग आपण ह्या ग्रहण काळात काय करायचंय, तर आपल्याला जप करता येईल तेवढा जप करायचा आहे, नामस्मरण करायचंय, तुमची जी इष्ट देवता आहे तिचं स्मरण करायचंय. इवन ग्रहण काळामध्ये कोणताही मंत्र जर सिद्ध करायचा असेल ना, तर हा उत्तम काळ मानला जातो. त्यामुळे तुम्ही एखादा मंत्र सिद्ध करू शकता ह्या ग्रहण काळामध्ये. जर गर्भवती महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, लहान बाळ असतील, तर त्यांनी हे चंद्रग्रहण बघू नये. एवढी काळजी घ्या, तुम्हाला या ग्रहणाचा त्रास होणार नाही. धन्यवाद. डॉक्टर श्यामल, आयादी ॲस्ट्रो वास्तू. ओम साईराम.